हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण हलवाई जसा प्रकारे शिरा बनवतो त्या प्रकारे आपल्याला शिरा बनवायचा आहे। त्यासाठी मी एकच मेजरमेंट ठेवले आहे, जेणेकरून तुम्हाला जो हलवाईसारखा शिरा किंवा हलवाईसारखा हलवा रव्याचा तो जर बनवायचा असेल तर परफेक्ट माप कशा प्रकारे घावल यासाठी मी हे एकच मेजरमेंट ठेवून शिरा बनवण्यासाठी घेतला आहे। त्यासाठी मी एक वाटी तयार करून घेतली आहे, जेणेकरून आपल्याला एका वाटीच्या मापाने सर्व साहित्य घ्यायचे आहे। ह्या एका वाटीच्या मापाने मी हे एक वाटी रवा घेतला आहे, एक वाटी तेल घेतला आहे आणि एक वाटी साखर घेतली आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट घाला, नसेल आवडत तर सोडून द्या। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवू। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे। कढई ही शक्यतो जाड बुडाची तुम्ही घ्या आणि कढई गरम झाली की ह्यात आपल्याला हे एक वाटी तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं व्यवस्थित गरम झाले की मग त्यात आपल्याला व्यवस्थित असा रवा भाजून घ्यायचा आहे। आता तेल आपलं गरम झालं आहे। पहिल्यांदा त्यात आपण हे ड्रायफ्रूट गरम करून घेऊया, म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला त्यातलं मॉइश्चर घालून घ्यायचं आहे। तुम्हाला तेलात बनवायचं असेल तर तेलात बनवा किंवा तुम्ही तुपात देखील बनवू शकता। हे अशा प्रकारे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता ह्यात आपण हा रवा घालून परतून घेऊ चांगल्या प्रकारे। एक 5 मिनिटं त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। लगेच असं त्याला उतरायचं नाही रव्याला, नाहीतर त्यातला जो कच्चापणा आहे तो तसाच राहतो आणि हलवाईसारखा आपला शिरा बनणार नाही। त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं रवा परतून घ्यायचा आहे। एक 5 मिनिटं लागतात रवा परतायला। व्यवस्थित असं त्याला एकदम परतून घेऊ आपण। हे पहा, आपला रवा आता चांगल्या प्रकारे भाजून झाला आहे। एकदम खमंग असा ह्याचा वास सुटला आहे। आता ह्यात आपल्याला काय करायचं आहे, ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला ह्यात 3 वाटी पाणी घालायचं आहे। आणि हा रवा आता आपल्याला चांगल्या प्रकारे असा शिजू द्यायचा आहे। ह्यात हा रवा घेताना मी मुळातच बारीक घेतला होता आणि ह्यात वेलदोडे घालून मी परतून घेतला आहे। तो व्हिडिओ माझा स्किप झाला आहे। आणि रवा जर तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातून एक गिरकी काढून घेऊ शकता। प्रथम आता ह्यात आपल्याला साखर घालायची नाही आहे, फक्त पाणी घालून व्यवस्थित असं ह्याला शिजून द्यायचं आहे। आणि शेवटला आपल्याला ह्यात साखर आणि ड्रायफ्रूट घालायचं आहे। एकदम हलवाईसारखा हा आपला शिरा बनून तयार होतो। एकदम परफेक्ट टेक्स्चर, व्यवस्थित माप, एकदम जे काही आहे ते एकदम मी परफेक्ट तुम्हाला सांगितलं आहे। एक वाटी जर आपण रवा घेतला तर त्याला 3 वाटी पाणी लागतं, त्याला 1 वाटी साखर, 1 वाटी तेल आणि जो तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट यात वापरू शकता। ह्याला आता अशा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आपल्याला। अशा प्रकारे आता आपला हा शिरा परतून झाला आहे व्यवस्थित असा। आता ह्यात आपल्याला साखर मिक्स करायची। साखरेचा मुळात पाक आपण केला नाही, आता वरून आपण साखर घालत आहे। आता ही व्यवस्थित साखर मिक्स आपल्याला करून घ्यायची।
साखर ही पूर्णपणे विरघळते, अशी नाही की साखर ह्यात शिल्लक राहते. अशा प्रकारे मिक्स करून घेऊया सगळी साखर आपण. आणि आता ह्यात आपण ड्रायफ्रूट जे तळून घेतलं होतं ते घालूया. हे देखील आता आपण मिक्स करून घेऊ. एक वाटीचा शिरा किती बनला आहे हे पहा. यावरून तुम्हाला माप आणि प्रमाण सगळं एकसारखं समजून जाईल आणि तुमचा शिरा व्यवस्थित असा बनेल. एकदम हलवाई ज्या प्रकारे बनवतो त्या प्रकारे आपला हा घरच्या घरी कमी साहित्यात आणि बनून जाईल शिरा. आता ह्याला 1-2 मिनिटं वाफ घेऊ आपण. ह्याला झाकून ठेवूया आता 2 मिनिटं. एकदम बारीक गॅसवर ठेवायचं ह्याला. आता आपण हे पहा, आता मी हा प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते. हा शिरा एकदम मस्त असा एकदम मऊसूत झाला आहे. ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं काय मत आहे हे जरूर कळवा.